नाही करायचा सो गाईज आज पहिला दिवस आहे घटस्थापना आहे आणि देवीची मूर्ती घ्यायला चाललोय आम्ही। मोठी गाडी ऑलरेडी गेली आहे, मी माझा भाऊ आणि आई आता गाडीवर जातोय आणि देवीची मूर्ती आता आणायला जातोय आम्ही। मूर्ती आणण्यासाठी तर आम्ही मोठीच गाडी करणार आहोत, बट ती गाडी डायरेक्ट त्या शॉपवर येणार आहे जिथे आम्ही मूर्ती बुक केली आहे। तो त्या गावापर्यंत आम्ही आता आई, मी आणि अनिकेत असे आम्ही तिघजण गाडीवर चाललेलो आहोत टू व्हीलरवरती आणि तिथे जाऊन मग त्या मूर्ती आम्ही घेऊ। तर तुम्ही पाहू शकता आम्ही मूर्ती घ्यायला पोहोचलो त्या शॉपवरती, तर तिथे अजून कलर काम बऱ्याच मूर्त्यांचे चालू होते आणि इथे आपली जी मी बुक केलेली होती ती मूर्ती आहे, तिचा फेस तुम्हाला नंतर दिसेलच। तो आम्ही आता देवी बघितली आहे, खूप सुंदर मूर्ती आहे आणि आता घेऊन जायची आहे। तर गाडी अजून एक आली आहे कारण गावात 2 मंडळ आहेत आणि 2 देवी बसतात, सो मग त्यांची दुसरीकडे आहे बुक केलेली, आपली इथे आहे। तर मग ते गाडी घेऊन आली की आपण इथून आपली देवी घेऊन जाऊयात। तोपर्यंत आपण आता मार्केटमध्ये जाऊन देवीसाठी जे काही हार किंवा परड्या वगैरे लागेल त्याची शॉपिंग करूयात। ओके चला। आता तर मी शॉपिंग करणार होते पण खायला कशी बसले तर खूप जास्त ऊन होतं, खूप जास्त अक्षरशः डोकं दुखायला लागलेलं। त्यामुळे व्हिडिओ न काढता पहिले फटाफट शॉपिंगवर लक्ष दिलं आणि त्याच्यानंतर मस्त मिसळ आणि त्यानंतर चहा, मला खूप आवडतं इथला चहा, खूपच छान, माझं रिॲक्शन पाहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर सगळेजण आले, दुसऱ्या मंडळांची पण लोकं आलेली, त्यांना मी मस्त चहा पाजला, मस्त नाश्ता करवला। त्यांचा तर उपवासच होता, तर त्यांना चिवडा उपवासाचा त्यांनी खाल्ला आणि बाकीच्यांनी वडापाव खाल्ले। सो आता खूप सारा बाजार केला आहे, आई पण आहे, आईकडे पण मोठं गटूड आहे। आता फक्त देवीला घ्यायचं आहे आणि जायचं आहे। सो गाडी वाट बघते आमची, तो तिथपर्यंत चालत जातो। पोहोचल्यावर पूर्ण पेमेंट केलं आणि त्याच्यानंतर देवीच्या मूर्तीचं पूजन करून आम्ही ती गाडीत ठेवली। अनिकेत आणि त्या मूर्तिकार होते, त्यांनी मदत केली मूर्ती आम्हाला गाडीत ठेवण्यासाठी। तुम्ही पाहू शकताय मूर्ती इतकी सुंदर, इतकी सुबक आहे, मला एक्सपेक्टेड नव्हतं की मी जेव्हा बुकिंग केली तेव्हा ही पूर्ण व्हाईट कलरमध्ये होती आणि त्यांना मी स्पेशली सांगितलेलं मला रेड कलरची साडी आणि ग्रीन कलरची चोळी हवी आहे, सो त्यांनी तसंच केलं आणि तुम्ही पाहू शकता एक्सपेक्टेशनपेक्षा खूप सुंदर मूर्ती होती ती, खूपच सुंदर। हे आजोबा आहेत, ते मूर्तिकार आहेत आणि ते बोलले माझाही फोटो हवा त्याच्यासोबत, त्यामुळे ते गाडीत चढले। पुढे गाडी चाललीच होती त्यावर थांबवली आणि त्यांना उतरवलं आणि आई आणि अनिकेत देवीला धरून बसले, पण ते थोड्या वेळासाठी पुढे जाऊन मग जिथे घाट संपला तिथे जाऊन मी उतरले बाईकवरून आणि त्याच्यानंतर आईसोबत मीही गाडीत चढले आणि मूर्तीला पकडून आम्ही गेलो। मी पहा सुंदर आहे ना मूर्ती। एक काकी खूप वेळ झाला रस्त्यावर वाट पाहत होता गाडीची, बट त्यांना गाडी नाही भेटली, मग त्याही चढल्या, त्यांनी देवीची मूर्ती आम्हाला पकडू लागल्या। तुम्ही पाहताय ते किती सुंदर बघत होत्या मूर्तीकडे पूर्ण मनापासनं। गावात पोहोचलो, देवी आईची मस्तपैकी नजर काढली माझ्या मोठ्या आईने आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की 2 मंडळ आहेत, सो हे खालच्या साईडचे जे लोक राहतात, खालच्या आळीचे आम्ही बोलतो त्यांना, तिथली ही मूर्ती आहे, किती सुंदर आहे पहा। मी तिथेही गेली कारण आम्हाला एकाच गाडीत आणायच्या होत्या मूर्त्या दोन्हीही, बट त्यानंतर गाडी आम्ही सेपरेट केली कारण मूर्ती बरीच मोठी होती। मूर्तीचे सगळे आगमन झाल्यानंतर आईने घरातला घट बसवला, मी देवांची पूजा केली छान। त्याच्यानंतर मंडळाच्या देवीची बसवायची होती, त्याच्यासाठी परडी भरण्यासाठी खूप बायका जमा झाल्या होत्या आणि जी काही देवीची स्थापनेसाठीची तयारी होती ती आम्ही चालू केली। तोपर्यंत स्थापना झाली नव्हती, तुम्ही पाहू शकता तिथे बाजूला मूर्ती तशीच आहे। छोट्या छोट्या मुली फार एक्सायटेड होत्या, सगळ्यांनी माती आणि बऱ्याचशा वस्तू, गावात असल्यामुळे सगळ्या वस्तू ना एकदम अशा झटपट गोळा होतात, सगळ्या एकाच ठिकाणी भेटतात। तर इतकं सुंदर सगळ्यांनी बसून तयारी केली। त्याच्यानंतर जी माती होती घटासाठी त्याच्यामध्ये आम्ही धान्य आणलेलं ते मिक्स केलं आणि त्याच्यानंतर घट बसवायची तयारी केली।
संपूर्ण तयारी झाल्यानंतर आम्ही देवीची स्थापना केली. जागेचं पूजन करून देवीची स्थापना करून मग सगळ्यात पहिले काम म्हणजे देवीला मी साडी नेसवली. मला जसं लक्षात आहे मी 4थीत असल्यापासून देवी बसवतोय आणि तेव्हापासून मला खूप जास्त आवड आहे देवीला साडी नेसवायची आणि तेव्हापासून मी नेसवतेच. जेव्हाही मी असते तिथे मी अगदीच देवीला साडी नेसवते आणि मला फार आवडतं. तुम्ही पाहू शकता मी देवीला जरा युनिक स्टाईलने साडी नेसवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यानंतर इतकी सुंदर दिसत होती ना देवी. ऑलरेडी खूपच सुंदर, म्हणजे तिच्या डोळ्यात तेज होतं, तिच्या चेहऱ्यावर खूप जास्त तेज होतं. दागिने घातल्यानंतर तर ओ माय गॉड, देवी इतकी सुंदर दिसत होती ना. तिचा चेहरा खूप हसरा होता आणि ती सत्यात उतरल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर देवीची आरती चालू झाली. आरती केली सगळ्यांनी, प्रसाद घेतला आणि फर्स्ट डे होता तर सगळ्यांनी थोडा गरबा खेळला. आणि त्याच्यानंतर दुसरा दिवस आहे हा, जेव्हा सगळ्यांचा रेड कलरचा सगळ्यांनी कपडे घातले होते आणि देवीचा गोंधळही त्या दिवशीच होता. तर तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल त्या दादांनी माझ्या नावाने गाणं बनवून वाजवलं होतं, कारण मी बराच वेळ नाचत होती. तर हा गोंधळ मांडलेला होता देवीचा आणि तिथे खूप छान गाणे, एक छोटा मुलगाही होता जो गाणं वाजवत होता, तर तुम्ही ऐकाल. गोंधळ झाल्यानंतर सगळेजण जेवून खाऊन मग पुन्हा आले गरबा आणि दांडिया खेळायला. दुसरा दिवस आहे त्यामुळे काही एवढी गर्दी नव्हती, पण जे काही आम्ही खेळत होतो ते खूप एन्जॉय केलं आणि खूप मनापासून देवीची भक्ती आम्ही तिथे केली. अशा प्रकारे मी माझ्या गावच्या म्हणजे माझ्या माहेरच्या नवरात्री उत्सवात सहभागी झाले आणि खूप सुंदर मला हा अनुभव होता. माझी देवीची स्थापनाही झाली, आरतीही मला भेटली, गोंधळ मला भेटला, गोंधळाची आरतीही मला घ्यायला मिळाली. त्यामुळे मी ह्यावेळेस खूप खुश होते. सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आणि सगळे खूप मोठ्या उत्सवात आहेत.
आणि इथून पुढेही बाकीचे उरलेले दिवस आहेत, सगळे मस्त एन्जॉय करतायत, मजा येते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. थँक्यू.